सर मला आणखी सांगा आणखी काही आपल्या या रस्त्यामुळे प्रशासकीय काही कर्मचारी असतात किंवा मग न्यायालयीन कर्मचारी आहेत, आपले आणखी काही सरकारी कर्मचारी आहेत, या संदर्भात यांना जाणे-येणे करावं लागतं किंवा अकोल्यात राहणारे काही आहेत, काही अकोटमध्ये राहणारे आहेत आणि मध्यवर्ती हा रस्ता जो आहे, या रस्त्यामध्ये त्यांना त्रास होतो येण्या-जाण्यासाठी. चौटा असो किंवा आजूबाजूचे काही गावं आहेत. या संदर्भात तुम्ही काय सांगणार सर? खरंच त्यांना त्रास होतो का? किंवा त्यांचा काय काय त्यांना काय अनुभवावं लागतं? चोहट्टा बाजार व चोहट्टा बाजार परिसरातील जे शिक्षक वर्ग आहे आणि चोहट्टा बाजार एक महसूल मंडळ आहे आणि महसूल मंडळातील जे झालं तर तलाठी मंडळातील तलाठी मंडळ अधिकारी, तिथून झाले तर आपले शिक्षक वर्ग, शिक्षिका ह्या जे अकोल्याहून लॉकडाऊन करताना त्यांची जे टू व्हीलर आहे त्यांना हे चोहट्टा बाजार इथेच ठेवावे लागते. चोहट्टा बाजार इथेच ठेवून ते आपल्या एस टीने, खाजगी वाहतुकीने ते त्यांना जावे लागते. तर त्यांना रोज अकोल्यावरून येताना खूप म्हणजे बरेचशे वेळा टाईम होतो. तर म्हणजे त्यांना आता परीक्षा होत्या, 10वी आणि 12वीच्या परीक्षा होत्या. त्यांच्या त्यावरती ड्युट्या लागलेल्या त्या केंद्रावरती. त्यांना तर खूप म्हणजे परेशानीच करावी लागली. कारण की अकोट मार्गावरील हा जो चोहट्टा बाजार ते समजा जो रोड आहे, याच्या बाजूला जे अकोट मार्गावर धुळच धूळ आहे सरळ. या धुळीमुळे खूप संध्याकाळच्या टायमाला खूप ॲक्सिडेंट होत आहेत आणि लोक जखमीसुद्धा होत आहेत आणि बरेचशे जणांना ॲम्ब्युलन्सला फोन करायचा असलास तर ॲम्ब्युलन्ससुद्धा फोन लावून उपलब्ध होत नाही. अशा सुद्धा घटना आम्ही सुद्धा अजमावलेल्या आहेत. आम्ही सुद्धा ॲम्ब्युलन्सला फोन केले. ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतरही ॲम्ब्युलन्स लवकर येत नाही. तर अशा सुद्धा बऱ्याचशा घटना आहेत. एक तर घटना अशी होती की आपल्याच एक कर्मचारी होते पोलीस स्टेशनचे, दहीहंडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत. त्यांचे एक बंधू, त्यांच्या बंधूचा एक अकोट आपल्या याच मार्गावरती चोहट्टा बाजारच्या नजदीकच ॲक्सिडेंट झालेला होता. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना आम्ही खाजगी दवाखान्यामध्ये त्यांना हे केलं. तर केल्यानंतर जर समजा ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर जर समजा ॲम्ब्युलन्सही त्या ठिकाणी येऊ शकली नाही, तर त्यांना आम्ही अ, खाजगी खाजगी गाडीमध्ये त्यांना अकोला येथे नेले होते. मला सांगा सर आणखी आपले आज अकोट आणि अकोला रोडवरती आपली एक ट्रेन आहे. जी आपली रेल्वे आहे, या रेल्वेवरती बरेचसे गाव आहेत. परंतु त्या गावामध्ये कुठले-कुठले गावं मोठे आहेत आणि कुठल्या गावाला आपला एखादा स्टॉप असावा असं तुम्हाला वाटतं? बरेचशे वेळा अकोला ते अकोट हे ब्रॉडगेज रेल्वे हे सुरू झालेली आहे. तसेच करतवळी रेल्वे हे पाडसूळ रेल्वे आणि गांधी स्मारकच्या मध्यस्थ ठिकाण आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरही करतवळी रेल्वे थांबत होती. रेल्वेला थांबा होता, परंतु काही कारणास्तव सदरील थांबा हा रेल्वे विभागाने बंद केला होता आणि आता अकोला अकोट ब्रॉडगेज रेल्वे सुरू झाली. तर याकरिता मी बरेचशे वेळा लोकप्रतिनिधी, रेल्वे विभाग, रेल्वे मंत्री तसेच वरिष्ठ जे रेल्वेचे जे अधिकारी आहेत यांना निवेदन दिले. बरेचशे वेळा मागणी केली की करतवाडी रेल्वे ते थांबा मिळावा. कारण की रेल्वेच्याच नजीकच 1 किलोमीटर चोहट्टा बाजार आहे. चोहट्टा बाजार हे एक महसूल मंडळ आहे आणि आणि एक चोहट्टा बाजार हे अकोट तालुक्यातील सर्वात मोठे आठवडी बाजार आहे. या आठवडी बाजारामध्ये करतवाडी रेल्वे इथे जर थांबा मिळालाच तर जे आपलं माल जे येणार आहे तो समजा इंदोरहून माल येणारा, समजा आता पुढे जर भविष्य आता चालू होणार आहे, समजा अकोट ते खंडवा जे चालू होणार आहे, हे झाल्यानंतर इंदोरहून जो माल येणार आहे, इथं जो माल समजा व्यापारी वर्ग आणणार आहेत ते चोहट्टा बाजार. तर अधिकारी वर्ग जे आहेत समजा आता जे येणारे आहेत यांना सुद्धा हे जर करतोळी रेल्वे जर येथे जर रेल्वेला थांबा मिळाला तर त्यांच्या जर सुद्धा फायद्याची होणार आहे आणि विद्यार्थ्यासुद्धा फायदेशीर होणार आहे. बरेचसे विद्यार्थी हे चोहट्टा बाजारवरून अकोला येथे जावे लागते. तर जर समजा आता करतोळी रेल्वे जर थांबा मिळाला तर ते सुद्धा त्यांना जाण्याची साठी चांगले ठिकाण आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला करतवाडी या ठिकाणी रेल्वेचे बस व्हावे, स्टँड व्हावे असं तुम्हाला असं वाटतं? स्थानक असं व्हावं असं तुम्हाला वाटतं, राईट? हो, बरोबर आहे. अच्छा. आपण बघू शकतो सरांनी सांगितलेल्या प्रतिक्रियेनुसार या ठिकाणी 100% सरांचे जे प्रश्न होते हे अकोला रोडवरती होते. ह्या समस्या लवकरात लवकर दूर व्हावे असे लोकांच्या करून प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. इंडिया न्यूज अकोट. नमस्कार, आपण आहोत अकोला अकोट रोडवरती म्हणजे मुख्य रस्त्यावरती आणि ब्रिटिशकालीन पूल गांधीग्राम येथील. आपण बघू शकतो की आज 4 कोटी रुपयाचं या ठिकाणी पूल बांधणी झाली होती. परंतु त्या पुलाची परत पावसामुळे कुठेतरी नष्ट झाला आहे
आणि काही गाव नागरिक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रतिक्रिया आहेत त्या संदर्भात. काका, आपल्या पुलावरती आपल्या नदीवरती पूल बांधला होता. त्या पुलासंदर्भात तुम्हाला माहिती आहे की किती छोटा आणि कसा होता. परंतु तुम्ही काय सांगणार? काय वाटतं तो पूल कुठं असेल किंवा कसा आहे तो पूल आता? तो पूल तर सध्या आता खाली आहे, पाण्याच्या खाली आहे. एकदम लहान पूल बांधला होता त्याने. आता पाणी चढल्याच्यानं आता वाहतूक इकडून बंदच झाली. आणि हा इथे बी जे चालू होती वाहतूक तेही बंद करून टाकली. अच्छा, आपला पर्यायी मार्ग नाही का तुम्हाला? पर्याय मार्ग नाही आहे ना, पदरच जावं लागते. आता अकोला पर्यायी मार्ग नाहीये का? पर्याय मार्ग बाहेरून रस्ता काढला येईन. पहिले किती किलोमीटरचं अंतर झालं या ठिकाणी? अंतर 6 किलोमीटरचं अंतर झालं ते. आधी किती असेल अंतर? हे अंतर 2 किलोमीटर समजा. म्हणजे खूप मोठा फरक पडला. 4 किलोमीटर 4 तुम्हाला किलोमीटर फरक फरक पडला. पडला. काय वाटते कुठंच प्रशासन आपल्यासोबत काहीतरी खरंच कमीपणा झालाय का आपल्यासोबत कुठं? हा कमीपणा तर होईल आता. रस्ता तर वाहतूक इकडून राहिली असती, तिकडून नसती झाली वाहतूक. तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक त्रास होतोय का या त्रास तर होऊनच गोष्टीचा? राहिला आम्हाला. अच्छा. काय जाय सांगणार प्रशासनाला आपलं काय मागणी आहे सर? मागणी इथंच पूल बनायला पाहिजे अशी. आज 100 कोटी रुपये या ठिकाणी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. हां. परंतु तो दुसऱ्या मार्गाने दिले. हा मार्ग खरंच व्हायला पाहिजे का त्या 100 कोटीमध्ये? हा मार्ग सरळ आहे मार्ग हा. तिकडपेक्षा हा मार्ग सरळ आहे. हां, ठीक व्हायला आहे. पाहिजे. त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत काही पत्रकार बंधू, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. सर, काय सांगणार आपण? आज तुम्ही एक पत्रकार, स्थानिक पत्रकार आहेत आणि स्थानिक पत्रकार या नात्याने तुम्हाला माहिती आहे की स्थानिक काय गरजा आहेत आणि आज हा अकोला रोड यावरती कुठल्या समस्या आहेत लोकांच्या? अकोट रोडवरील या ठिकाणी सध्या जो 4 कोटीचा पूल बांधलेला होता. हा 4 कोटीचा पूल जो आहे हा आलेल्या एकाच थोड्याशा पुलामुळे आलेल्या पाण्यामुळेच तो पूल वाहून गेला. 4 कोटीचा पूल हे 4 कोटी गेले कुठे? 4 कोटी बांधण्यात आलेला पूल जर समजा वाहून चाललेला आहे, तर या ठिकाणी या पुलामुळे भरपूर जे आपले किनखेडचे जे पोलीस पाटील आहेत, ते या पुलामुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे. या पुलामुळेच त्यांचा मृत्यू झालेला होता. तसे अनेकांचे संसार या पुलामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि अनेकांचे जीव यामुळे गेलेले आहेत. अधिकारी वर्गाचे सुद्धा जीव या पुलामुळे गेलेले आहेत. काय सर, मला सांगणार तुम्ही की 100 कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे. परंतु अजूनही अद्यापही त्या निधीला कुठल्याच प्रकारची चालना मिळाली नाही. या संदर्भात काय सांगणार? 100 कोटी रुपयांचा जो पूल आहे हा या ठिकाणी मंजूर झालेला आहे. परंतु 100 कोटीच्या पुलाचे काम न करता गोपालखेड मार्गे त्यांनी पर्याय मार्गाचे काम जे आहे त्याचे काम योगाने केले आणि ते काम पूर्ण केले. परंतु अकोट जे अंतर जे आहे ते 50 किलोमीटर अंतर असल्यामुळे आणि हे जे अंतर आहे हे 51 किलोमीटर आता वाढल्यामुळे 51 किलोमीटर झाल्यामुळे या ठिकाणी अकोट मार्गावरती टोलनाका हा लावण्यात आलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की स्थानिक पत्रकार लोकांचा कुठेतरी दबाव, राजकीय क्षेत्राचा दबाव आपल्यावरती पडतो आणि आपण ज्या बातम्या लिहितो किंवा त्यांच्यावरती आपण संवाद साधतो, कुठेतरी वाटतं का की खरंच दबाव आहे कुठे? हो, आम्ही या पुलासंदर्भात बऱ्याचशा बातम्यासुद्धा प्रकाशित केल्या आणि रेटूनसुद्धा धरल्या होत्या. तर आम्हाला राजकीय लोकांचे सुद्धा दबाव येतात, की तुम्ही कशाला बातम्या टाकता? आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकांच्या माध्यमातून, जवळील लोकांच्या माध्यमातून ते आपल्याला दबण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. या ठिकाणी विद्यमान खासदार यांनी सुद्धा कुठेतरी आपल्याला भेट दिली का? कधी असं वाटतं का त्यांनी या संदर्भात कुठं लक्ष दिलंय का? आपल्या विद्यमान खासदार जे आहेत संजयभाऊ धोत्रे यांना मी सुद्धा पाहिलेलं नाही आहे आतापर्यंत. आज तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही तर कुठेतरी त्यांना पाहिलंच असेल. परंतु सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते कधी आलेत का? सर्वसामान्यमध्ये तर प्रश्नच नाही, पण मी सुद्धा त्यांना अद्यापही पाहिलेलं नाही आहे चेहऱ्यामध्ये प्रत्यक्ष. आज या अकोला रोडवरती अ, अ, पूर्ण लोकसभेच्या टोटल आपले जे उमेदवार आहेत ते पदयात्रा करत आहेत आणि आपला प्रचार करत आहेत. परंतु कुठल्या तरी नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारला का, हा आपला रस्ता कधी व्हावा किंवा कसा व्हावा? नाही. अद्यापही कुठल्याही नागरिकांनी त्यांना असा प्रश्न विचारला नाही. विचारला तर ते सांगतात, "आपण हायवे केला ना, आपण हा केला ना." पण या विचारलं तर आम्ही सुद्धा त्यांना बरेच वेळा विचारलं, तर ते सांगतात, की "आपण केला ना, 100 कोटीचा पूल मंजूर केला ना. होणार ना, आजपर्यंत केला का कुठल्याने? हां? आपण 4 कोटीचा केला, ते 4 कोटीचा प्रश्न सोडा. आपण पण हा 100 कोटीचा पूल मंजूर केला ना, होणार ना त्याचं काम. लवकरच त्यांचं काम लागणार आहे." पण अद्यापही ते काम लागलेलं नाही आहे. आणि या ठिकाणी जर समजा आता हा जुना पूल आहे गांधीग्रामचा, या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी जर समजा त्यांनी बाजून जर नवीन पूल बांधला असता, तर काय झालं असते? तिकडून पर्याय हे तिकडून काढे लोक.
आता तुम्ही एक पत्रकार आहे. मला सांगा सर, की आपल्या अक्कोट तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय या गोष्टीची सर्वात महत्त्वाची गरज होती. परंतु या रस्त्याच्या अभावी हा आपला उपजिल्हा रुग्णालय हे जिल्हा स्तरावरती जात आहे. या संदर्भात काय सांगणार? आपलं जे उपजिल्हा रुग्णालयाचं जे बोलण्याचं झाले तर अकोला मध्यस्थ ठिकाणी जर ॲक्सिडेंट झाला, कुठलं समजा हे झालं, तर या मार्गाने ॲम्ब्युलन्सला सुद्धा समजा खूप जाणे अकोटला जाणे खूप प कठीण कठीण याच्यातून जावे लागत आहे. तर अकोला या ठिकाणी जर समजा झालं, तर हे अकोला समजा सोयीचं ठरणार आणि तिथे सुविधा पण आहेत. अकोटला झाले तर इथल्या सुद्धा सुविधा नाही ह्यात काढून की अधिकारी वर्ग जे आहेत ते अकोटला येणारे, ते या रोडमुळे खूप कंटाळलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी लोकांचे